उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे रामगिरी बंगल्यावर आले होते। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांमध्ये तासभर चर्चा झाली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी ते रामगिरी बंगल्यावर आलेले होते। तासभर चर्चा झाल्यानंतर शिंदे दीक्षाभूमीला गेले आणि तिथे जाऊन त्यांनी बाबासाहेबांना अभिवादन केले। तर शिंदे फडणवीसांमध्ये खाते वाटपावर चर्चा झाली का अशी देखील आता चर्चा सुरू आहे, कारण अधिवेशनाचा आजचा शेवटचा दिवस आहे। मात्र खाते वाटपावर अद्याप कोणताही निर्णय झालेला नाहीये, त्यामुळे आजच्या या तासाभराच्या बैठकीमध्ये चर्चेमध्ये खाते वाटपावर चर्चा झाली असण्याचीही शक्यता आहे। या संदर्भातली अधिकची अपडेट्स घेऊयात आमचे प्रतिनिधी ओम देशमुख यांच्याकडून। ओम, रामगिरीवर शिंदे आणि फडणवीसांमध्ये तासभर चर्चा झालेली आहे। आज अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे, अजूनही खाते वाटप झालं नाहीये। या चर्चेमध्ये खाते वाटपावर चर्चा झालेली असू शकते का? अगदी बरोबर आहे, कारण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट घेतली। यावेळेला त्यांचे सहकारी देखील काही उपस्थित होते। मात्र तासभर या दोन नेत्यांमध्ये चर्चा झाली असून रखडलेल्या विस्ताराच्या नंतर जो विस्तार झाला त्यानंतर जे रखडलेलं खाते वाटप आहे त्यासह इतर महत्त्वाचे जे काही मुद्दे आहेत खात्यांच्या संदर्भात असतील किंवा इतर प्रशासकीय बाबींच्या संदर्भातले असतील, याबद्दल दोघांमध्ये बैठक झाल्याचं कळतंय, चर्चा झाल्याचं कळतंय। चर्चा अशी देखील आहे की जे काही खाते वाटप रखडलं आहे त्याबद्दल आता वरिष्ठ पातळीवर देखील चर्चा होऊ शकते। त्यामुळे खाते वाटपाचा निर्णय हा मुंबईत होणार की त्यासाठी पुन्हा एकदा माहितीच्या नेत्यांना दिल्ली गाठावी लागणार आहे हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे, कारण आठवडा होऊन गेला तरी विस्तारानंतर खाते वाटप करण्यात माहितीला यश आलेलं नाहीये। त्यामुळे खाते वाटपाच्या संदर्भात काय नेमका निर्णय होतोय हे पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे। धन्यवाद ओम, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।